नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रम्या आणि वसू आलेले असतात. पिहू म्हणते, "अगं वसू मावशी, रम्याताई कुठे होता गं? तुम्हाला किती वेळ झाले शोधतेय. माझं तुमच्याकडे काम आहे." या दोघींना वाटत असतं की आता हिचं काय काम आहे. तेव्हा त्या तिला विचारू लागतात. तेव्हा ती म्हणत असते की "अगं काम आहे माझं. मी सगळ्यांचे बाईट्स घेतलेत ना, तुमच्या दोघींचे घ्यायचे राहिलेले आहेत." तेव्हा मात्र रम्या आणि वसू म्हणतात, "बाईट्स? आणि कसले बाईट? कशासाठी बाईट घेतेस तू?" तेव्हा ती सांगू लागते की "मला ना बाईट्स घ्यायचे होते ना तुमच्या सगळ्यांचे. अगं उद्या जीवा दादा आणि काव्या वहिनीच्या सक्सेसचं सेलिब्रेशन नाही आहे का, पार्टी नाही आहे का घरी, त्याच्यासाठी चालू आहे हे सगळं." आणि मग या दोघींच्या लक्षात येतं, अरे आपण तर विसरलो होतो, नक्की काय सेलिब्रेशन करायचं आहे हीच गोष्ट विसरून गेलेलो होतो. तेव्हा मात्र रम्या इकडे म्हणू लागते की "हो बरोबर आहे, अगं माझ्या लक्षातच नव्हतं." मग त्या दोघीही बोलायला सुरुवात करतात. त्यावेळेस ती म्हणते की "हो हो नक्की." आणि मग इकडे ती म्हणते की "मी ना कॅमेरामन आहे ना या सगळ्यामध्ये." त्याच वेळी रम्या आणि वसू दोघी एकमेकींकडे पाहतात. "बघ, बळीचा बकरा पाहिजे होता ना आपल्याला. उद्या प्रोजेक्टरवरती हे सगळं दिसणार आहे. प्रोजेक्टर वगैरे सगळं रेडी आहे आणि त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी असणार आहेत." असं सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र या दोघीही म्हणतात, "बघ, आपण विचार करत होतो ना, उद्या काय करायचं, कसं करायचं. पण आयता बळीचा बकरा स्वतःहूनच आपल्याकडे आमंत्रण पत्रिका घेऊन आलेला आहे. त्यामुळं आपण जे काही ठरवलेलं आहे, त्याच पद्धतीने गोष्टी होणार आहेत." असा या दोघींचा प्लॅन ठरलेला असतो. त्याचबरोबर इकडे मानिनी फोनवरती बोलत असते, वेगवेगळे आमंत्रणं देत असते, सगळ्यांना सांगत असते, की "हो, नक्की यावं लागणार आहे उद्या." या सगळ्या गोष्टींचं सांगणं तिचं सुरू असतं. आणि त्याचवेळी इकडे आता जीवा, त्याचबरोबर पार्थ, नंदिनी आणि काव्या चौघंही येतात आणि जोरात मानिनीच्या कानाजवळ ओरडतात. तेव्हा मात्र मानिनी चिडचिड करू लागते. मानिनी म्हणते, "काय चाललंय रे तुमचं हे सगळं? म्हणजे तुम्ही तर कूर्गला जाणार होता आणि हे सगळं काय केलं तुम्ही अचानक? आणि सांगायची काही पद्धत?" आता मानिनी मात्र तिच्या मुलांवरती रुसलेली असते. ती म्हणत असते, की "कसं आहे माहिती आहे का, सुना पण माझ्या राहिलेल्या नाही आहेत आणि कोणीच माझं राहिलेलं नाही आहे. कसं आहे, हे दोघंही तसेच आहेत, तुम्हीही तसंच केलेलं आहे." असं म्हणत मानिनी रुसत असते. तेव्हा चौघंही मानिनीची समजूत घालत असतात. मानिनीचं म्हणणं एकच असतं, की "मला सांगायला हवं होतं तुम्ही." तेव्हा मात्र चौघं पण आता मानिनीची समजूत घालू लागतात, की "तसं नाहीये, आम्ही विचार केला होता, पण हे सगळं जीवामुळं झालेलं आहे. कसं आहे, जीवाला आम्ही प्लॅन करायला सांगितलं होतं ना, काय करायचं, कसं करायचं, आणि मग जीवाने नीट प्लॅन केलेला नाहीये. म्हणून हा सगळा गोंधळ झालाय." असं म्हणत सगळेजण जीवावरती सगळ्या गोष्टी ढकलतात आणि स्वतः मात्र बाजूला होतात. तेव्हा नंदिनी म्हणते, की "हो बरोबर आहे, कारण जीवाला सांगितलं होतं ना आम्ही, आणि मग आयत्या वेळी कुर्गला जायचं म्हणून जीवा आम्हाला फार्म हाऊसला घेऊन गेले." इकडे पार सांगू लागतो, "बघ नाही, कसं करतो हा जीवा, म्हणजे याच्यामुळे सगळं झालेलं आहे. याला ना व्यवस्थित प्लॅनिंग वगैरे अजिबात करता येत नाहीये." असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र मानिनी म्हणत असते, "आता तुम्ही सगळं त्याच्यावर बोलणार आहे का? तुम्ही कोणी सांगितलं का? तुम्हाला कोणाला वाटलं का स्वतःहून सांगावं? मग आता कशाला ह्या सगळ्या गोष्टी बोलताय?" असं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे नंदिनी म्हणत असते, की "आई." तेव्हा मानिनी म्हणते, "तुम्ही पण बोलू नका, कारण तुम्ही दोघेही तशाच आहे. त्यांच्याच मनासारखं वागत असता आणि त्यांच्याच पद्धतीने विचार करत असता." असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते, "पण बरोबर आहे तुमचं. जन्मेजयने ना अजिबात व्यवस्थित प्लॅनिंग केलं नव्हतं ना, त्यामुळे हा सगळा गोंधळ झालेला आहे. आणि आम्ही ना खरंच खूप मजा केली फार्म हाऊसवर." असं ती सांगायला सुरुवात करते. मानिनी म्हणते, "बरं, बरं, ठीक आहे. मग काय-काय केलं तुम्ही?" मग यांचं सुरू होतं, की "आम्ही खूप खेळलो, क्रिकेट पण खेळलो, मग दमल्यानंतर स्वयंपाक." तेव्हा मानिनी म्हणते, "म्हणजे तुम्ही दोघांनी यावेळेस गंडवलं ना, की या दोघींना स्वयंपाक करायला लावला असेल?" तेव्हा मात्र इकडे जीवा आणि पार्थ बोलत असतात. ते म्हणतात, की "नाही, नाही, तसं नाही झालं." तर लगेच जीवा बोलायला सुरुवात करतो, की "काय झालं माहिती आहे का, की आम्हाला दोघांना करायला लागलं ना, म्हणजे काव्या आणि जीवाने स्वयंपाक केला." हे ऐकून मानिनीला खरं तर बरं वाटत असतं. त्यानंतर ट्रुथ अँड डेअर गेम झाला. मग जीवाने कविता केली. "मग अर्धवट कशाला सांगताय?" असं काव्या बोलू लागते. तेव्हा ती म्हणते, की "नाही, नंदिनीताई आणि जीवा, जन्मेजय या दोघांनी एकमेकांसाठी कविता केली." मग नंदिनी म्हणते, की "तुम्ही दोघांनी पण पंजा लढवला ते सांगा ना." मग नंदिनी सांगू लागते. आणि मग त्याच्यामध्ये हरलं कोण? तर पार्थ हरला. पार्थ म्हणतो, की "नाही, पण मी जिंकलो आहे. कारण माझ्या बायकोचं मन मी जिंकलं आहे." असं तो सांगू लागतो. त्याचबरोबर जीवा लाजत असतो. तेव्हा पार्थ म्हणत असतो, "बघितलं का कसं लाजतंय? कारण नंदिनी आणि त्याने एकमेकांसाठी कविता केली आहे." ही गोष्ट सांगितल्यावर जीवा लाजत असतो. इकडे रम्या आणि वसूला खूप राग येत असतो. रम्या म्हणत असते, "बघितलं ना हे सगळं काय चालू आहे? तिथे जाऊन मज्जा करून आले. त्यांना कसं काय वाटत नाही आहे दोघांनी एकत्र स्वयंपाक केलाय म्हणे." तेव्हा इकडे वसू म्हणत असते, "काही लोकांना असते का सवय, सोड तू.
त्यांचा आनंद फक्त आजचा दिवस आहे, काही तास बाकी आहेत. नंतर बघ कशी मज्जा येणार आहे ती. सगळा गोंधळ होणार आहे आणि सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत. तेव्हा रम्या म्हणत असते, "पण आई तुला खरंच असं वाटतं का? मला तर ना वाटतच नाही आहे. म्हणजे ट्रूथ अँड डेअर गेम खेळत ते. आता त्याच्यामध्ये काय झालं?" कारण जेव्हा मामीने विचारलं तेव्हा जीवाने विषय बंद केलेला आहे आणि म्हणाला की फ्रेश व्हायला जायचं आहे. नक्की काय झालं असेल? तेव्हा वसू म्हणते की "शांत हो गं. जे काय झालेलं आहे ते चांगलंच झालेलं असणार आहे. कारण तुझ्या गळ्यात पारच्या नावाचं मंगळसूत्र येणार आहे. त्यासाठीच या सगळ्या गोष्टी घडत आहेत. एवढं लक्षात ठेव." असं म्हणत ती रम्याला शांत करत असते. त्याचबरोबर दोघींचंही प्लॅनिंग सुरू आहे. सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. उद्याचं पण सगळं प्लॅनिंग व्यवस्थित झालं पाहिजे. नाहीतर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो. असं दोघीही बोलत असतात. त्याचबरोबर वसू म्हणते की "बघ, खरी मज्जा उद्या येणार आहे. आपण जो काही प्लॅन करतोय ना, तो एवढा जबरदस्त असणार आहे ना, त्याचा विचारही कोणी करू शकत नाहीये." असं इकडे ती सांगू लागते. या दोघींना आता उद्याची काळजी वाटून राहिली उद्या आपण काय करायचं आहे, आपला प्लॅन वर्क झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टींची त्यांची जुळवाजुळव चाललेली असते. त्याचबरोबर इकडे काव्या आणि पार्थ बोलत असतात. काव्या आणि पार्थ म्हणत असतात, की आता काय करायचं? म्हणजे आपण घरातल्यांपासून ही गोष्ट लपवली. खरं तर आपण डिव्होर्स फाईल केला, ही गोष्ट घरात सांगायला हवी होती. पार्थ म्हणतो, की मी त्यावेळेसच निघालो होतो सांगायला, पण सगळा गोंधळ झाला ना. तेव्हा काव्या म्हणत असते, की हो ना, मी त्यावेळेस जाणार होते, पण नाही सांगू शकलेलो आपण. आजपर्यंत ती गोष्ट त्यांच्यापासून लपवूनच ठेवलेली आहे, असं सांगू लागतात. तेव्हा पार्थचं म्हणणं असतं, पण आता काय करायचं? त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे, तो नाही हिरावून घेऊ वाटत. तेव्हा काव्या म्हणते, की इथून पुढे मी नाही आले तर चालेल ना काउन्सिलिंगला? असं तिच्या डोक्यात सुरू आहे. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं, की इकडे आशा रम्या आणि वसूच्या रूममध्ये साफसफाई करत असते. आशा जेव्हा साफसफाईला गेलेली आहे, तेव्हा ते एक एक साहित्य उचलून बाहेर ठेवत असते आणि बरोबर ती बॅग जी फार्म हाऊसवर त्यांनी नेलेली जी बॅग असते ती सुद्धा उचलून ती बाहेर ठेवते. सगळं आवरून उचलून व्यवस्थित झाडून पुसून घ्यायचं असं तिला सांगितलेलं असतं. म्हणूनच ती हे सगळं काम करत असते. आणि नेमकी बॅग जी आहे तिने नंतर टिपॉय आणून बाहेर ठेवते आणि ती बॅग जी आहे तिला धक्का लागतो आणि ती जिन्यावरून खाली येते. मानिनी सगळ्यांना तिथे आमंत्रण देत असते. तिचं चालू असतं आणि त्याचबरोबर इकडे मानिनी ती बॅग आलेली पडते आणि ती पाहते आणि ती म्हणते, "कोणाची बॅग आहे? नक्की काय झालेलं आहे?" तेवढ्यातच धावत रम्या आणि वसू तिथे येतात आणि त्या म्हणू लागतात, की "ही बॅग जी आहे ना ती आमची आहे." तेव्हा मानिनी म्हणते, "हो बरोबर आहे, तुमचीच बॅग आहे. मला काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्याशी. पण ही बॅग इथे" असं ती सांगू लागते. आणि त्याच वेळी ती म्हणते, की "हो बरोबर आहे." आणि मग तेवढ्यातच आशा धावत येते आणि आशा म्हणू लागते, की "हे सगळं काय चाललंय?" आणि ती म्हणते, की "सॉरी ही माझ्याकडून बॅग पडली. मला मारू नका आता." कारण तिच्यावरती चिडून वसू गेलेली असते आणि वसू म्हणत असते, की "हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. आणि प्रत्येक वेळेस काही ना काही गोंधळ तुला घालायचाच असतो का गं? का तुला नीट कामच करता येत नाही आहेत?" असं वसू सांगू लागते. परंतु इकडे मानिनी म्हणत असते, "तू आत्ता काय म्हणाली? आत्ता मारू नका. म्हणजे याच्या आधी तुला मारलंय का त्यांनी?" आणि ती बोलणारच असते तेव्हा मात्र मानिनीच्या समोर आशाला ती लगेच शांत करते आणि म्हणू लागते, की "काही नाही आहे गं. तिला अशीच सवय आहे. माहिती आहे ना तुला ती कशी आहे ती. मी काही मारलेलं वगैरे नाही आहे." ह्या दोघीही तिला खुणवत असतात आणि सांगत असतात, की काय झालेलं आहे आणि कशामुळे हे सगळं त्यांचं बोलणं चाललेलं आहे. आणि त्याच वेळी इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात, तेव्हा त्या दोघींचंही हे सगळं बोलणं ऐकून खरं तर धक्का बसलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे मानिनी म्हणत असते, "काय चाललंय तुमच्या दोघींचं हे सगळं? आणि कशामुळे तुम्ही असं वागताय?" आणि मानिनी मात्र आशाला विचारू लागते, की "काय झालंय नक्की मला सांग. कशामुळे हे सगळं बोलत आहेत असं तुला? आणि काय गोंधळ झालेला आहे?" पण आशा म्हणते, की "नाही तसं काही नाहीये." मग ती म्हणते, की "द्या इकडं मी घेऊन जाते." असं म्हणत ती घेऊन चाललेली असते. परंतु ह्या दोघी म्हणतात, की "नाही, नाही आमची आम्ही घेऊन जातो. तू न्यायची काही गरज नाहीये. आमची आम्ही बघतो काय करायचं आहे ते." आणि त्या दोघीही आता ते घेऊन जायला निघालेल्या असतात. त्याचवेळी आता इकडे मानिनीच्या डोक्यात विचार येतो, की नक्की काय आहे? म्हणजे ह्या दोघी अशा का वागतायत? आणि इकडे नंदिनी कपाटाच्या वरती बॅग उचलून ठेवत असते आणि तिचा तोल जातो. त्याच वेळी जीवा तिथे येतो आणि तिला सावरतो. म्हणजे पडलेल्या नंदिनीला तो सावरत असतो, तिला उचलून घेतो. तेव्हा नंदिनीकडे तो पाहून म्हणत असतो, की खरंच माणसाने ना प्रेमात पडावं. खूप चांगली गोष्ट आहे. नंदिनी मात्र म्हणत असते, "हो बरोबर आहे, माणसाने प्रेमात पडावं. खूप चांगली गोष्ट आहे. हे सगळं मला माहिती आहे." परंतु तिच्या मनात तेच चालू असतं. ती म्हणत असते, की "हो, खरंच मी कधी प्रेमात पडले हे मला कळलं पण नाही आहे आणि आज मी खूप खुश आहे." असं तिच्या डोक्यात चालू असतं.
इकडे मात्र आता रूममध्ये आल्यानंतर खूप चिडचिड होत असते ती म्हणजे या रम्याची. ती म्हणत असते, "तिला ना मी अशी मारणार आहे ना एकदा. तिचं जे काही चाललंय ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये. मी तिला अजिबात ऐकून घेणार नाहीये." असं तिच्या डोक्यात सुरू असतं. ही आशा आहे ना एक दिवस आपल्याला अडकवणारी आहे आणि ती आपल्या पुढे सगळा गोंधळ निर्माण करणार आहे, असं तिचं म्हणणं असतं. कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत ना, त्या फक्त आणि फक्त तिच्यामुळेच घडत आहेत आणि आपल्याला एक दिवस ती चांगलीच गोत्यात आणणार आहे, असं हिचं चालू असतं. तेव्हा मात्र इकडे वसू म्हणत असते, "अगं रम्या शांत हो, तुझ्या लक्षात येत नाहीये का? काय चाललंय तुझं हे सगळं? आणि कशासाठी हा सगळा गोंधळ घालतेस? बास झालं बरं, एवढा विचार करायची काही गरज नाहीये." असं तिला ती समजून सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे रम्या म्हणत असते, की "बघ, हिला ना आता घराच्या बाहेरच काढलं पाहिजे आणि हिला चांगलीच तोंडावर पाडली पाहिजे." असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं आहे आणि तेव्हा रम्या स्वतःच तोंडावर पडते आणि ती म्हणू लागते, की "हे सगळं काय घडतंय?" आणि त्याच वेळी ती पडलेली असते आणि इकडे वसू मात्र हसत असते. वसू म्हणत असते, "काय आहे रम्या तुझं? स्वतःच पडली. तिला पाडायचा विचार करते आणि स्वतःच तोंडावर पडलेली आहे आणि आताही असाच विचार करत बसलेली असतेस." असं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे त्या दोघीही बोलत असतात. त्या दोघींनाही खरं तर खूप राग आलेला आहे. कारण या सगळ्यामध्ये त्या अडकत आहेत. त्यांना दोघींनाही तेवढाच त्रास होत आहे, चिडचिड होत आहे. पण ते जाऊ दे. आत्ता त्या आशाचा विचार कशासाठी करतेस तू? काही गरज नाही आहे त्या गोष्टींचा विचार करायची. कारण आत्ता आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे त्याचा विचार कर, असं सांगितलं जातं. आणि मग ते पुरावे आहेत ना व्यवस्थित, मग विचार नको करूस. बाकीच्या गोष्टी बघूया आपण काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे. हा विचार त्या दोघींच्याही डोक्यात सुरू झालेला असतो. इकडे काव्या म्हणत असते, "मला कळत नाहीये की काय करायचं आहे. त्या काउन्सिलरकडे आपण नाही गेलो तर चालणार नाहीये का?" असं काव्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तेव्हा पार्थ म्हणत असतो, "का?" तेव्हा काव्या म्हणते, की "नाही, मला असं वाटतंय की मी त्या काउन्सिलरकडे इथून पुढे नाही आलं तर चालेल का?" असा विचार काव्याच्या डोक्यात सुरू आहे. मग काव्या इकडे म्हणू लागते, की "मी बोलले ना आत्ता, तुम्हाला लक्षात नाही आलं का? मी बोलतेय ना तुमच्याशी." पण इकडे पार्थ तिला म्हणत असतो, की "नाही, नाही बोलत आहे तुम्ही. नाही लक्षात येते माझ्या, तुम्ही काय बोलताय ते." आणि मग पार्थ तिला म्हणत असतो, की "नाही, तुम्ही बोला एकदा." असं तिला सांगत असतो. आणि त्या दोघांचंही हे बोलणं चालू असतं. तेव्हा शेवटी न राहून आता काव्या म्हणते, की "हो, मला हे लग्न हवं आहे. मला नकोय डिवोर्स." असं काव्याने सांगितलेलं असतं आणि पार्थ मात्र हसत असतो आणि फायनली काव्याने स्वतःच्या तोंडाने हे पार्थच्या जवळ सांगितलंय. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्या आणि पार्थ दोघंही बोलत आहेत आणि मग काव्या रूममधला तो फोटो, जो लग्नातला फोटो रूममध्ये फ्रेम करून लावलेले आहेत, तो फोटो हातात घेते आणि म्हणत असते, की "हा फोटो ना आपण नको लावायला. आपण ना जरा हसरे फोटो काढून घेऊया आणि ते लावूया आपल्या रूममध्ये. म्हणजे तेवढंच छान वाटेल ना." असं ती सांगू लागते आणि त्याच वेळी इकडे ती म्हणत असते, की "आता छान असे फोटो बनवूया." तेव्हा पार्थ म्हणत असतो, की "हा फोटो तुम्हाला नको होता. फोटो नको होता इथपासूनचा हा सुरू झालेला प्रवास आता हसरे फोटो हवे आहेत. इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. खरंच या गोष्टीचं मला कौतुक वाटतं." असं इकडे पार्थ काव्याला सांगत असतो. त्यानंतर इकडे आता रम्या आणि वसूने वेगळाच राडा करायचा ठरवलेला आहे. तर जीवा आणि नंदिनी यांच्या नात्याची सुद्धा छान अशी सुरुवात होत आहे. जीवा आणि नंदिनी दोघंही एकमेकांशी बोलत आहेत. तेव्हा नंदिनी ती साडी दाखवत असते आणि जीवाला म्हणत असते, की "ही साडी मला ना खरंच खूप आवडलेली आहे आणि ही साडी मला खरंच तुम्ही पहिल्या पगारातून दिली म्हणून आवडली." तेव्हा जीवा म्हणतो, "एवढी आवडली?" तेव्हा नंदिनी मनातल्या मनात म्हणते, की "साडीच काय, मला तुम्हीही आवडलेले आहात." आणि आता खरं तर मला असं वाटतंय, की आपली नवीन सुरुवात होणार आहे. नंदिनी मनातल्या मनात म्हणत असते, की आता 16 तारखेला पार्टी झाली, की मी माझ्या मनातल्या भावना तुम्हाला सांगणार आहे आणि तुमच्यासमोर व्यक्त करणार आहे. असा विचार नंदिनीने केलेला आहे आणि ती जीवाला बोलत असते. फायनली या दोन्ही जोडप्यांनी ठरवलेलं आहे, की त्यांच्या मनातल्या ज्या भावना आहेत, त्या एकमेकांना सांगायच्या आहेत. पण आता जर जास्त वेळ गेला, तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. ही तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक यू.